का काय करून आलं का? कुठं गेला काय ट्रॅक्टरवाला मालक? कुठं गेला याचा? आहे ना ट्रॅक्टरवाला मालक, कायले पाहिजे ट्रॅक्टरवाला मालक? काय काम आहे ट्रॅक्टरवाल्या मालकाचं? अरे तूच विचारशील काय का सगळं? का त्याला काही विचारू देशील? त्याच्यासाठी ठेवशील काय काही बाकी? त्याच्यासोबत काम आहे ना मले. दे बरं त्याला आवाज दे बरं. काय काम आहे सांगा पहिले मले. मले काम सांगान तस मी सांगन काकाले. नाही तर मग काका येत नाही. काका म्हणते मले पहिले पूर्ण सांगायचं म्हणते काय काम आहे काय नाही तर. तसं मले सांगायला यायचं नाही म्हणते. वापेले का काकाचा पुतण्या? खूप आले का तू? हे काय शेणच उचलत राहशील काय का जिंदगी भर? काही लग्न गिगन करशील का बस? बिना लग्नाचाच राहशील काय बे? हाय का पोरगी एखादी? असन तर द्या, लग्न करतो. तुम्हाला वाटत असन माझे लग्न झालं पाहिजे तर पोरगी द्या. नसन वाटत तर राहू द्या तसंच. चांगला आहे मी, सुखी आहे. माय बिन मले कोणती गरज चालली का? मी कुठून आणू पोरगी त्यासाठी? हा, तुलाच लग्न करायची घाई नाही तर मी कायले करून देऊ तुझे लग्न? ते बापाले मागणं लग्न करून मला मागतं कायले का? हा, माझ्याजवळ कुठं पोरी आहे लग्न करून द्यासाठी तुझ्या? मग कायले म्हणून राहिले लग्न करा म्हणून? हा, नाही करायचं मला लग्न. आवडत नाही मला लग्न करणं. तसाच राहतो मी. ह्या म्हशी आहे ना म्हशी, म्हशी आहे ना मी आहे. म्हशीचं शेण काढतो अन राहतो. हो हो हो, राय राय राय, मस्त मस्त. मर सायाच्या तसाच बिना लग्नाचा. नाही करत म्हणतो तर का आम्हाला काय गरज चालली तुला लग्न करून द्यायची? काय म्हणतो काय शांताराम भाऊ? कसं काय येणं केलं इकडे आज? या पुतण्यासोबत बोलून राहिलो होतो रे का? लग्न नाही करत काय म्हटलं तर म्हणते तुम्हाला गरज असेल तर द्या म्हणते पोरगी. असं कुठं असते काय का? आपल्याला गरज असेल तर याचं लग्न करून द्या. तसाच बोलते माया भिंतो. बचपनचा तसाच आहे तो. काय करावं त्याचा आता? त्याला किती वेळा म्हणतो, अरे साऱ्या पोराचे लग्न होऊन राहिले त्याच्या बरोबरीचे. त्याला म्हणतो घे रे लग्न करून. तुम्हाला गरज असून तर द्या म्हणते मग लग्न करून. आणि याची बायको कोण आपण पोसाव का? काम नाही करत हे फक्त म्हशीचं शेणच उचलते. दुसरं काम नाही करत. ह्या म्हशीचे शेण उचलायचे किती पैसे देते लोक याले. जेवढ्या म्हशी आहे गावात साऱ्याचे शेण उचलायला जाते या. दुसरं काम काहीच करत नाही. तुम्ही बोला, तुम्ही कायच्यासाठी आले होते? अरे मी काय म्हणत होतो रामभाऊ, अरे वावरात म्हटलं रोडगेचा कार्यक्रम आहे. तर ट्रॅक्टर पाहिजे होता एका दिवसासाठी. म्हणजे आपल्या गावातल्या ज्या बाया आहे, बाया माणसं, सामान सुमान सगळं नेऊन टाकणं आहे तिथं. मग तुला दिवसभर ट्रिपा मारायच्या असेल तर मारजो. आणि जेवायला येजो का सगळा परिवार गिरिवार घेऊन सगळं याला यांजो. माय बिन आज तर ट्रिप आहे का माई? मग आता कसं करतं? आज ट्रिप होती. ठीक आहे मग मी ट्रिप मारून येऊन जातो पटकन. टाईम आहे ना अजून जायले. टाईम असेल तर ट्रिप मारतो आणि बाद येतो. जास्त दूरची काही आहे नाही. रेतीच आणणं आहे मला एका जणाची. बस रेती घेऊन येतो, त्याच्या घरी आणून टाकून देतो आणि येतो तुझ्या घरी. ट्रॅक्टर आणून उभा करून देतो. तुला काय काय टाकणं आहे त्याच्यात टाकून देजो. तसं कर मग. एवढी काही घाई नाही आपल्याला. एवढ्या लवकर सकाळीच होते काय का? एवढ्या लवकर होतच नाही बाईचं. तू फक्त ट्रिप मारून ये. अन येईल मी सगळं कारकूड करून ठेवायला लावतो. बाईले जमा करायला लावतो शांतीले. शांती करते बाया जमा. अन बस मग. बस टाकले सगळे ट्रॅक्टर आहेत का निघाले मग आपल्या वावरात. तुला वावर तर माहितच आहे मग आपलं. हो, वावर गिवर तर माहितच आहे म्हणा. इकूनच जाऊ ना आपल्या एक पावल्यानं, आपल्या जुन्या रस्त्यानं. हो, तिकून नाही तर काय तर त्याच रस्त्यानं जातो आम्ही. तिकूनच जाणं येणं करतो. परिवाराला आणजो का? सगळे बैले लेकरले गिकरले सगळे घेऊन येजो. हो हो हो, शांताबाईनीला सांगून देजो ना घरी जा म्हणा. आता त्या मला इथं सांगितलं. काय नाही का आता घरी जायला लावतो अजून. आता काय म्हणतात अजून टाइम तुटन ना. तिले घरचं पाय नाही ना. आता सांगितलं ना तुला सांगितलं काय ना घरी सांगितलं काय? बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. ये जो का पुतण्या. आपलं जेवण करायला रोट घ्यायचं नाही तर मग म्हणशील का बोलावलं नाही काकाजीनं. हा, ये जो म्हटलं ट्रॅक्टर आहेत आपल्या. कायले तुम्ही मला सांगितलं काय पहिले? त्याला सांगून राहिले ट्रॅक्टर तर मीच चालवतो. मग मी कसा येऊन नाही? हो का, ट्रॅक्टर ह्यात चालवते काय? हा, थोच चालवते ट्रॅक्टर. अरे हे राहा तुम्ही बिनफिकर राहा. मस्त चालवते तो ट्रॅक्टर गिक्टर. भिऊ नका बिलकुलही. माया सगळ्या ट्रिपा तोच मारते. मी थोडी जातो नाही तर ट्रिपा मारायला. तोच तर जात असते. मस्त चालवते, टेन्शन नका घेऊ तुम्ही. पाहिजो बा थोडासा जीव धाकधूक होऊन राहिलाय. काही धाकधूक नका होऊ देऊ. एक नंबर ड्रायव्हर आहे तो. त्याला कुठेही न्यायला लावा ट्रॅक्टर घेऊनच जाते तो. घेऊन तर जातेच. माय बिन पाहिजे ना ते एखाद्या नदीमध्येत नको नेऊन टाकजो म्हणा आम्हाला. नाही तर घेऊन जाईन नदीतच. नाही नाही नेत तो. फिकर राहा तुम्ही. चाल येतो मग. हो ये मग. काय ले का चांगला बोलत जा ना जरासा. आता मोठा झाला ना तू. पहिले सारखा राहिला काय लहान? कसाही बोलला तरी चाले.
अरे चांगलं बोलाव, तेव्हाच तर कोणी लोक चांगली तारीफ करून तुही पोरगा चांगला आहे म्हणून. हा, पण काय म्हणतो तू असं बोलशील तर कोण देईन राजा तुला पोरगी? कसं होईन तुझं लगन? ते बाप तसाच मरण नाले का बिनसून पाहिल्याचा? हा, नातू घेतू पाहू देशील का नाही पाहू देशील ते का? कायले कायले करा लागते लग्न? पहिलेच सांगितलं लग्न करत नाही, लग्न करायचं आहे नाही. नाही माय बिन तसाच. माधुरी आले होते बाबा आले. हा कायच्यात चालतो म्हणते बाबा, काय झाले साधन गिधन सांगतो म्हणे मला म्हणे. ट्रॅक्टर सांगून देतो ना म्हणे शांती. अजून पत्ता नाही त्याचा. वावरात गेले काय ते चक्कर मारायला? नाही आई आलेच नाही अजून, वावरात गेले असून बाबा. तुम्हाला तर माहित आहे जाते म्हणून ते वावरात. तसंच आहे ते बाबाचं. हा, जेव्हा वावरात जाऊ नका म्हणावं कोणी तेव्हा वावरात जाते सकाळी सर. आणि आता आज त्याला म्हटलं एखादा ट्रॅक्टर सांगून द्या म्हटलं आमच्यासाठी. तर आज वावरात गेले ते. हा, तिकून येईन कधी सांगन कधी आणि आपण जाऊ कधी तिथं. काय रातभर तिथंच राहू काय माहित. माहित नाही आहे कुठं गेले काय गेले तर सांगितलं नाही, पण बाबा मगाशीच गेले. आणि तुझं झालं काय सगळं भरभार झालं काय? मी जसं जसं सांगितलं होतं तसं तसं. आई हो सगळं झालं, सगळं भरून ठेवलं एकूण एक. पण तुम्ही तरी एकदा लक्ष टाकून द्यायचं सगळ्या सामानावर. मोठे मोठे गंज गिंज सगळं घेतलं. आणि आलू वांगे घ्या लागते काय, ते आलू वांगे आणून ठेवले ना तुमच्या पोरानं. आता त्या टाकलं म्हटल्यावर कायले द्या लागते मला अजून ध्यान. डबल डबल त्याच गोष्टीवर अजून वेळ त्याच्यातच वाया फालतूस. आणि इंधन गिंधन काढून ठेवलं तिथं, सगळं काढलं आई. म्हणून तर म्हणून राहिली तुम्हाला, काढलं तर सगळं. पण तुम्ही तरी ध्यान दे जा. ते गवऱ्या गिवऱ्या काढून ठेवल्या, मग तिथं इंधन काढून ठेवलं, गंज सामान सगळं काढून ठेवलं. आता तुम्ही बाकीचं पहा. आणि एखादी अंगा डब्बी टाकली व ते टाकजो, नाही तर मग सारं राहील अंगा डब्बीच नाही राहील तिथं. नाही टाकली होती आई, बरं झालं तुम्ही सांगून दिलं आता. आणि तसे कोण ना कोणी राहिलंच असतं आई तिथं बिळ्या गिळ्या पेणार. तर त्याच्याजवळ सापडलीच असते अंगा डब्बी. कारण किती मोठी माणसं आहे आपल्यासोबत आता. माणसंही आहे, बायाही आहे, लेकरंही आहे, सगळं आहेच आहे. हो ते तर आहेच, पण सापडूनच जाते. आणि तसंही खोपडी आहे म्हणा तिथं, खोपडीवाले जवळ राहतेच. पण कायले आपलं आपण घेऊन जाऊ ना. आपण कायले दुसऱ्याला त्रास देत बसाव? काय म्हणते तर काम आपण करावं, स्वयंपाक आपण करावं ना. लोकांना अंगा डब्बीच मागावं काय सारं न्याव घरून ना. काय टाकून देतो मी, अंगा डब्बी टाकून देतो. अशीच ताटून भूलतो मग तुम्हाला. म्हणून तर म्हणतो का सांगून देत जा मला काय काय टाका लागते, काय करायला लागते. एवढं नाही समजत ना. बाकी सगळं तेल तिखट मीठ गीठ सगळं टाकलं ना. मसाले गिसाले ते जेवढे काढून दिले होते ते टाकले काय सगळे? हा बाई टाकले, सगळे टाकले. आई तुम्ही सांगितलं काय मग? सगळे इले गेले होते तिकडे तर आली बापा सगळे इले सांगून. जो जो घरी होतं तेले सांगितलं. आता जे नाही होते ते दिले टाकून. काय करतो आता? का त्याच्या घरावर लिहून ठेव का जेवायला ये जा म्हणून? आता आजूबाजूला सांगून दिलं. दिसले हे तर सांग जा म्हटलं बापा, कोणी दिसो घरातलं. आता वक्तावर काय करू? माया मागं काय म्हणते, ती एकटीच्याच मागं एवढे काम. माणूस पाहिला हे असा. कसा आहे माणूस? काय झालं माणसाले? खराब आहे काय माणूस? चांगलाच काय? काय तुम्ही आता येऊन राहिले? सांगितलं तुम्ही काही वाहन? कधी जाऊ तिथं अर्ध्या रात्री? आणि कधी करावं मग? तर तुम्हाला माहित नाही का रोडगे बनवायला शिजायला लय उशीर लागते म्हणून? काय मी बाबा काय करताना काय नाही, तर नुसतं घरात घुसता त्या वावरातच घुसले राहतात. सांगितला ना ट्रॅक्टर, सांगितला रामभाऊचा, त्याचा ट्रॅक्टर आहे. अन काय म्हणते तर त्यालाही सांगून दिलं. त्याच्या घरी गेली होती काय तू सांगासाठी? नाही हो तिकडे गेलीच नाही मी. किती दूर पडते ते, पैदल पैदल एवढ्या दूर जा. मग कोणाला सांगितलंय नाही मी तिकडे जाऊन. बरं झालं तुम्ही सांगून दिलं तर. हो म्हणे तो वहिनीला पाठवून द्या म्हणे. मी म्हटलं आता काही ती येत नाही, आता तू घेऊन येऊन जाजो सगळेले, नाहीतरी ट्रॅक्टर तर तू आहेच म्हटलं. तर तो त्याचा पुतण्या नाही काय, तो चालवणार आहे ट्रॅक्टर बरोबर पाहिजे. काय होते चालवते तर? पाहिलं मी त्याला लढाव पाहिलं. ट्रॅक्टर चालवताना चांगला चालवते पोरगा तो ट्रॅक्टर. फक्त तो बोलायला आहे हो जरासा. पण ट्रॅक्टर गिक्टर चांगला चालवते तसा. कष्टी काय ते पोरग. आता मी जातो वावरात, तो शामी यांना लावून देतो तिथं. हा, लागन ना तिथं, ऊन पडते ना. उन्हीचं लागन नाही काही वरतं. अमाय तुम्ही काय एकदम सवानच जागा पाहिली काय? तिथं काय म्हणते बगीचात काऊन नाही पाहिली? झाडाच्या खाली केलं असतं मस्त. गोटे बांधले असते ना. बाकीचं करून घेतलं असतं. आणि रोड गेले तर हे हारच पाहिजे गौरीचा मस्त, ते जमून घेतलं असतं. आणि आता का कोणी म्हणते आलू वांग्याची भाजी करा म्हणते. आता लय जण म्हणून राहिले कमेंट मध्ये. आपल्याला असंच म्हटलं आपल्या बहीण भावाईनं का रोडगे सोबत आलू वांग्याची भाजी असते म्हणून. मग कसं करता? असते शांती, बरोबर आहे. रोडगे सोबत आलू वांग्याचीच भाजी करते. पण आता आपल्याला आवडत नाही ना, मग काय करा. म्हणून राहिलो मी. आता कोणाला चालते आलू वांगे, कोणाला नाही चालत बा. आपल्या गावातले लोक तशी आलू वांगे खायला पाहत नाही, म्हणून होई डाळ भाजी. नाही तर आलू वांगेच केले असते आपणही. बरं मग ठीक आहे. जराशी आलू वांगे घेऊनच घेईन सोबत, तरी ज्याला लागली तो खाईन ते भाजी जराशी करून घेईन. करजो तुला जसं वाटते तसं करजो. अन हे आहे का नाही गंगारामच्या इकून 5 किलो जिलेबी आहे म्हटलं, तर आपल्याला गोड अन्न आहे नाही. असं कायच्या खुशीत आहे बाबा? गंगाराम भाऊच्या एकूण जिलेबी म्हणते. ते नाही माहित मला कोण्या खुशीत होईन काय होईत.
पण गंगाजवळ गोष्ट नको काढजो हे काय चुपचाप आनंद हो. नाही तर ते पिटवण ढिंडोरा जिलेबी आणली माझ्या नवऱ्यानं अन उरली तर मग दे मले. उरासुराचं काही हे नाही पाहायचं म्हणे. तो म्हणे सगळे वाटून द्यायची म्हणे. घरी फरी न्यायचं काही हे नाही, लोभ नाही ठेवायचा म्हणे. असा म्हणे तो. मच्छी तर कशी आहे माहीतच आहे म्हणे तुम्हाला. तर सांगून द्यायचा म्हणे वहिनीले का गोष्ट नका काढजा म्हणून गंगारामनं आणली म्हणून. हा बरं, आता तुम्ही सांगितलं तर मग आता कायले सांगितलं नसतं तर आपण म्हटलंही असतं बाबा का गंगाराम भाऊन आणली म्हणून. ती कुणी गंगा कातावली असती त्याच्यावर. अशा राहते बायका म्हणून तर मग लपून व्यवहार करायला लागते माणसाईले. नाही तर कायले माणसं लपून व्यवहार करत बसते. बरं चल जातो मी. काय ते शामियानाचा बंदोबस्त लावतो ना. 2 पोट्टे घेऊन जातो. अन काय बगीचात करू म्हणतं काय पाहतो मग. एक तर तिथं नाही तर मग संत्र्याच्या झाडाच्या तेवढ्यात शामियाना वाटण तर लावून, नाही तर मग नाही लावणार. अव झाडाच्या बगीच्यात तशीच सावलीच राहते. टाकाची तर तशी गरज आहे नाही, पण तुम्हाला जर वाटन तर टाकून द्या जा. अन पाण्याच्या कॅना गिन्या सांगितल्या काय? सारा आणलं तुमच्या पोरानं. तुमच्यासारखं आहे का तुमचं पोरग? भात लावते तू इकून तिकून सेटिंग. तुमच्यासारखं कामच नाही त्याचं. पाण्याच्या कॅना म्हणा गवऱ्या गिवऱ्या पार लावून ठेवली त्याने इंदा गाडीची. तुमच्यासारखं कामच नाही त्याचं. बरं लय कामाचं आहे तू पोरगण. तू दोघंच माहिले का कामाचे आहे तुम्ही? मी तर काही कामाचा हाऊस नाही. माय बिन लावलाय का यानं शामियाना? पण आता शांती तर नाही म्हणून राहिली शामियानाचं. मग काय करावं, राहू द्याव का काढून टाकावं आता ह्या? पाहतो आता ते आल्यावर वावरात. का काकाजी जमला काय बा शामियाना असा लावून दिला? मग म्हणा तुम्ही असा नाही पाहिजे होता, आता सांगून द्या कसा पाहिजे तर. अबे हो तुझं बरोबर आहे, पण तुला म्हटलं होतं ना मी वावरात आल्यावर लावजो म्हणून. भल्ला घरीच राहिले का तू बातच दिला लावून? हा ते मै घरवाली म्हणून राहिली. आता म्हणते संत्र्याच्या झाडाखालीच करू म्हणते. मग आता काय करता, आता काढता काय ह्या? काय काका राजे हो, पोरं लागले नाही लावासाठी. एकट्याचं काम आहे का हे लावणं म्हणून? पोट्टे थकून गेले ना ते लावू लावू. तुम्ही तर काय म्हणते तर पाणी नाही पाजून राहिले. तुमच्या हिरीवर तर 2 बकेटही नाही आहे पाणी प्यायसाठी. काय पाणी प्याव बा आम्ही? बरं झालं 1 बॉटल होती आमच्याजवळ तर पाणी पेलो. तुम्ही हजरही नाही वावरात ना. तुम्हीच उलटे बोलून राहिले राजू आम्हाला. आता काढत नाही तो मंडप. आणि काढलं तर भाडं लागन तुम्हाला, आम्हाला सांगून देतो तुम्हाला. बरंच धरम संकटात टाकलं बे ते आता. येऊ दे त्या काकुले काय म्हणते तर. ते जर हो म्हणून राहू द्या म्हणून तर राहू देजो, नाही तर मग काढच लागन. त्याच्या बदल्यात जेवण करून घेजो. जेवण करून चालला जाजो. काय काकाजी एवढी सस्ती गोष्ट करता राजू? मी जेवणावर मानन ते पोरं मानन काय? गाडीचं डिझेल नाही लागलं का मला आले इथं? पोट्टे लागले रोजाना आणाले. बिना रोजाचे येतात काय ते? येत नाही. घंटाभराचं काम नाही करत ते फुकट. आणि मी काय करू बा? माझ्या घरून भरू काय मजुरी? मजुरी देऊन दे जा मग. बरं पाहू. बस तोपर्यंत कर, आराम कर आपल्या वावरात. अन तुला पाहिजे म्हणतं काय 2 बकेट चाल देतो. खोपडीवरच आहे आपल्या. खोपडीवर कोण नाही गेला अंदर? अंदर गेला असता तर भेटून गेली असती तुला 2 बकेट. नाही आता नाही पाहिजे, पाणी पेलो आम्ही. आता बसतो इथं झाडाखाली जरासं. अबे झाडाखाली बस, मस्त संतर गिंतर खाणं, मस्त संतर आले आपल्या बगीच्यात. पहा बा असं राहते मग. आता आज शांती काही आहे नाही. आज मीच आहे तुमच्यासोबत बोलासाठी. आता बा असं आहे बा, जिथं तिथं पैशाचं काम, पैशाशिवाय काम होतच नाही कोणतं. आता त्याला म्हणून राहिलो काढून घेजो तर मजुरी लागते म्हणतं. बरं ठीक आहे पाहू आता. या मग तुम्ही आता. आता पहा बा हे सामान सुमान आणता आणताच आपल्याला उशीर होऊन राहिला. तुम्ही तर समजू शकताच. म्हणून थोडासा उशीर पाशीर झाला. माफ करून द्या. आता उद्याच्या कार्यक्रमात आपण रोडगे दाखवू. आणि या मग आमंत्रण सगळे माझे दूरचे जवळचे सगळे बहीण भाऊ या. शांतीच्या वतीनं मी तुम्हाला आज आमंत्रण देतो. या मग शांताराम भाऊच्या वावरात रोडगे जेवासाठी. पण आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय विसरू नका. हा नाही तर मग ते विसरून जा. जेवायला या, रोडगे सोबतही घेऊन जा. पण सबस्क्राईब बिना केल्याचे नका जाऊ.